नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाच्या अशा ऑर्गॅनिक क्षेत्रातल्या डेव्हलपमेंटबद्दल बोलणार आहोत. एक ऑर्गॅनिक 3.0 याचा उल्लेख माझ्या काही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आलेला आहे. पण आज आपण हे ऑर्गॅनिक 3.0 जे खूप क्रांतिकारी आहे आणि आपल्या ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये खूप सारे बदल घडवून आणेल. पॉझिटिव्ह बदल घडवून आणेल. ऑर्गॅनिक चळवळ ही चांगल्या प्रकारे वाढेल आणि ते कसं आपल्याला हेल्पफुल आहे किंवा ते कसं आपल्याला आपल्या विकासाला मदत करेल, याच्यावर आपण बघणार आहोत. ऑर्गॅनिक 3.0 ला समजून घेणार आहोत. आता ऑर्गॅनिक 3.0 ला समजण्यापूर्वी आपल्याला अगोदर ऑर्गॅनिक 3.0 ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपल्याला अगोदर ऑर्गॅनिक 1.0 काय होतं किंवा याचा इतिहास काय आहे तो बघावा लागेल. आता झालं काय, की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमोनियम नायट्रेट सारखे पदार्थ वापरले गेले, ज्याचे नंतर खतात रूपांतर झालं. स्फोटकं होती ती. ती मग केमिकल फर्टिलायझर झाली आणि तिथून पुढे मग ही सगळी केमिकल फर्टिलायझरची रेंज यायला लागली आणि तेव्हा औद्योगिक क्रांती झाली युरोपमध्ये आणि तिथून मग 1920च्या 1930च्या आसपास ही रासायनिक खतं आली. त्याच्याबरोबरच काही कीटकनाशकं आली आणि हा सगळा प्रवास चालू झाला. त्याच वेळेस 1920-30च्या कालावधीमध्येच काही लोकांना असं वाटत होतं, की हे जे काही होतं हे चुकीचं होतंय. आपण आपल्या शेतीमध्ये रसायनं टाकतोय. हे आपल्यासाठी, आपल्या प्राण्यांसाठी, अन्न सुरक्षेच्या दृष्टीने, ज्याला आपण विषमुक्त अन्न म्हणतो, त्याच्या दृष्टीने हे चांगलं नाहीये असं लोकांना वाटत होतं आणि त्याच्यावर चर्चा व्हायला लागल्या, बैठका व्हायला लागल्या. पण त्याला असं काही कायदेशीर रूप, मूर्त रूप आलं नाही. आणि मग हा 1920 ते 1960 पर्यंतचा कालावधी हा सगळा चर्चा करण्यात गेला, ब्रेनस्टॉर्मिंग करण्यामध्ये गेला. आणि फक्त लोकांना वाटायचं, की रसायनं टाकली, की आपल्या आरोग्यावर परिणाम होईल. तोपर्यंत त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो किंवा जमिनीच्या सुपीकतेवर होतो किंवा जलप्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतं. याच्याबद्दल तितकासा विचार झालेला नव्हता. पण 1950-60च्या दशकामध्ये त्याच्यावर विचार झाला आणि मग याचे नियम बनण्याचे, याचे स्टँडर्ड बनण्याचे, याचे सर्टिफिकेशन बनण्यासाठी 1970 यावं लागलं. मग 1920 ते 1970 हा जो कालावधी होता, याला ऑर्गॅनिक 1.0 म्हटलं जातं. ऑर्गॅनिकचं पहिलं व्हर्जन. नंतर 1970 नंतर पहिल्यांदा युरोपमध्ये ऑर्गॅनिकचे स्टँडर्ड आले, मानांकन आले, नंतर सर्टिफिकेशन आलं, नंतर सर्टिफिकेशन बॉडीज आल्या, मग ते भारतात आले, जगभर पसरले. मग भारताचे स्टँडर्ड तयार झाले, अमेरिकेचे झाले आणि हे सगळं आज आपण जे बघतोय, हे आजपर्यंत आपण जे अनुभवलंय, तर हे सगळं ऑर्गॅनिक 2.0 आलं. मग आता हे 2.0 आल्याने काय झालं, की सर्टिफिकेशन झालं, लेबल आले, त्याच्यावर लोगो आले. मग लोकांना खात्री झाली, की हे प्रॉडक्ट ऑर्गॅनिकच आहे आणि त्याप्रमाणे ती लोकं वापरायला लागली आणि मग त्याची मोठी बाजारपेठ तयार झाली. एका देशातनं दुसऱ्या देशात सेंद्रिय माल जायला लागला. त्याला चांगला भाव मिळायला लागला. लोकांना चांगला नफा मिळायला लागला आणि मग याच्यातनं वेगळे सर्टिफिकेशन आले आणि प्रायव्हेट स्टँडर्ड्स आले. ते सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्या आणि वेगळ्या सर्टिफिकेशन बॉडी आल्यात आणि त्याचे मानांकन आले, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्याच्यामध्ये 2 देशांमध्ये स्टँडर्डचं हार्मोनायझेशन झालं. मग विषमुक्त अन्न ह्या विषयावर आपण बऱ्यापैकी प्रगती केली. ह्याच ऑर्गॅनिक 2.0 मध्येच असं लक्षात आलं, की आपण जर सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती नाही केली, तर आपली जमीन पण सुपीक राहत नाही. आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो आणि केमिकल वापरून आपण रसायनं वापरून आपण जलप्रदूषण करतो, वायू प्रदूषण करतो. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. हे सगळे विषय आले आणि त्याच्याप्रमाणे कामं चालू झाली. पण हे सगळी प्रगती ऑर्गॅनिकमधली करत असताना, हे ऑर्गॅनिक 2.0 मुळे, ऑर्गॅनिकच्या दुसऱ्या व्हर्जनमुळे काही गोष्टी अडकून गेल्या. मग याच्यावर काय गोष्टी अडकल्या आणि त्याच्यावर आयफोमनी आणि जगभरातल्या तत्त्ववेत्त्यांनी, ऑर्गॅनिकच्या चळवळीतल्या लोकांनी काम केलं. मग याच्यामध्ये हे ऑर्गॅनिक 2.0 मुळे काय झालं? तर हे सगळे नियम आले, नियमावली आली, प्रमाणीकरण आले, प्रमाणपत्र आले. ह्या सगळ्या प्रकारामुळे बाजारपेठ तर वाढली. पण जो छोटा शेतकरी आहे, त्याच्यापर्यंत हे प्रमाणपत्र पोहोचले नाही. पोहोचले तरी
त्याला ते महाग वाटले ते प्रमाणीकरण घेणं, त्याला बाजारपेठ मिळाली नाही. मग पुन्हा हे ऑर्गॅनिक 2.0 मध्ये कुठेतरी जे मोठे शेतकरी आहेत किंवा कुठेतरी ज्या शेती करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत किंवा शेती करणारे ग्रुप आहेत, यांना जास्त फायदा झाला. याच्यामध्ये पुन्हा काही ठिकाणी आपल्या देशात सिक्कीमसारखं राज्य आहे किंवा युगांडामध्ये छोटे फार्मर्स आहेत, त्यांनी पण सर्टिफिकेशन केलं, त्यांनी पण पी-जी-एस केलं. पण त्यांना मिळणारा बाजारभाव आणि जो मधली जी सप्लाय चेन आहे, जी साखळी आहे, पुरवठा साखळी आहे, त्याच्यामध्ये असलेला साठवणूक करणारा वर्ग, व्यापारी वर्ग यांना मिळणारा नफा यात मोठी तफावत दिसायला आली. मग कुठेतरी आयफोमच्या किंवा या सगळ्या ऑर्गॅनिक चळवळीतल्या लोकांच्या लक्षात आलं, की हे काहीतरी चुकतंय याच्यामध्ये, काहीतरी मागे राहून जातंय. हा जो शेतकरी आहे किंवा ह्या पुरवठा साखळीमध्ये सगळ्यांचा सहभाग असूनही सगळ्यांना फेअर ट्रेड मिळत नाही. म्हणजे काय? सगळ्यांना योग्य तो मोबदला त्यांच्या कष्टाचा मिळत नाही. कुठेतरी कोणाचं तरी शोषण होतंय, कुठेतरी पर्यावरणावर त्याचा तणाव येतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि पूर्ण जग फक्त त्या ऑर्गॅनिकमध्ये जेवढे काही फॅक्टर्स आहेत, त्यापैकी फक्त विषमुक्त अन्न यालाच हाच झेंडा घेऊन चालायला लागले. पण ऑर्गॅनिक हे फक्त विषमुक्त अन्न असं नाहीये, तर त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीची आरोग्य आहे, त्याच्यामध्ये पर्यावरण आहे, त्याच्यामध्ये प्रदूषण आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा होणारा परिणाम आहे आणि मग हे ऑर्गॅनिकचा जो काही अप्रोच आहे, जो काही संदर्भ आहे, तो अजून विस्तृत करावा आणि याच्यामधल्या सगळ्या लोकांना समान न्याय मिळावा म्हणून ऑर्गॅनिक 3.0 ची संकल्पना एक 3-4 वर्षापूर्वी पूर्णपणे ड्राफ्ट झाली आणि ती मांडली गेली. म्हणजे त्याचं एक संकल्पना निघाली, मुद्देसूद संकल्पना निघाली. त्याच्यावर पूर्ण सारासार विचार करून बैठका घेऊन आणि ही मुद्देसूद संकल्पना ऑर्गॅनिक 3.0 ची आली. मग आता हे ऑर्गॅनिक 2.0 नी काय केलं? छोटे शेतकरींना ऑर्गॅनिक पर्यंत पोहोचणं अवघड झालं. ग्राहकांनाही ते जे सर्टिफिकेशन आहे ते कळणं, त्याच्यातनं विश्वास बसणं, त्याच्यातनं आलेले रेग्युलेशन्स, 2 देशांमधला ऑर्गॅनिक स्टँडर्डमधला फरक याच्याने कॉम्प्लिकेशन तयार झाले. आणि त्यामुळे ऑर्गॅनिक चळवळ ही जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही किंवा ती एक अशी परिपूर्ण चळवळ झाली नाही. म्हणजे काय? तर अजूनही एक 90% शेतकरी जगभरात असे आहेत, की ते ऑर्गॅनिकपासून दूर आहे. म्हणजे एक 10% जास्तीत जास्त जगामध्ये ऑर्गॅनिकचं प्रमाण वाढलं. 10% पण म्हणणं थोडंसं जास्त होईल. मग एक छोटंसं मार्केट राहिलं. तरीही ते काही बिलियन डॉलरचं मार्केट आहे. पण तरीही तुम्ही जर संपूर्ण शेतीचा जर विचार केला, तर ते मार्केट छोटं राहिलं. मग ह्या ऑर्गॅनिकच्या विकासामध्ये ऑर्गॅनिक 2.0 येतंय का काय? म्हणून हे ऑर्गॅनिक 3.0 ची संकल्पना मांडली. मग आता ऑर्गॅनिक 3.0 नी नेमकं काय मांडलं? तर ऑर्गॅनिक 3.0 नी असं मांडलं, की खरोखर ह्या इतक्या नियमावलीचा, इतक्या रेग्युलेशन्सचा ऑर्गॅनिकमध्ये गरज आहे का? आणि आपल्याला जर ह्या संपूर्ण शेतीला ऑर्गॅनिकच्या दिशेने घेऊन जायचं असेल, तर ह्या नियमांमध्ये कुठेतरी शिथिलता करावी लागेल. पण शिथिलता करतानाही त्याचा कोणी गैरफायदा घेणार नाही, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग याच्यामध्ये फक्त विषमुक्त अन्नच हा विषय न ठेवता शाश्वत विकास, ज्याला आपण सस्टेनेबल प्रोग्रेस म्हणता येईल, त्या पर्टिक्युलर देशाची, त्या पर्टिक्युलर शेतीची, त्या पर्टिक्युलर पिकाची. मग याच्यामध्ये ह्या शेती जी आपण ऑर्गॅनिक 3.0 च्या जोडीने करणार आहोत, मग त्याचा हवामान बदलाचं जे काही जगभरात प्रकार चालू आहे, त्याचा काय फायदा तोटा बघता येईल, त्याला कसं आणि उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल आणि पर्यावरण कसं सांभाळता येईल, जैवविविधता कशी सांभाळता येईल, प्रदूषण कसं सांभाळता येईल, याची सगळी संकल्पना ऑर्गॅनिक 3.0 मध्ये मांडली. आणि मग ऑर्गॅनिक 3.0 नी फक्त ऑर्गॅनिकला असं न पकडता संपूर्ण शेतीचा प्रकार आपण कसा इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्याला जास्तीत जास्त ऑर्गॅनिकमध्ये किंवा आपण सस्टेनेबिलिटीमध्ये किंवा ज्याला आपण शाश्वत शेतीमध्ये कसं आणू शकतो, या दृष्टीने ऑर्गॅनिक 3.0 मध्ये विचार झाला.
याच्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, की ह्या संपूर्ण याच्यामध्ये कोणाचं शोषण नको व्हायला, कोणाचं एक्सप्लॉयटेशन नको व्हायला. म्हणजे मग ते तुमच्या जमिनीचं एक्सप्लॉयटेशन असेल किंवा तिथे काम करणाऱ्या कामगारांचं असेल, स्त्रियांचं असेल, त्या जी काही सप्लाय चेन आहे, जी काही पुरवठा साखळी आहे, त्याच्यामध्ये एखादाच घटक असेल, की ज्याला खूप मोठा नफा मिळतोय आणि बाकीच्या घटकांना नफा मिळत नाहीये. मग तोही पुरवठा साखळी सोडून देतो. मग त्यामुळे ती पुरवठा साखळी गळून पडते का? ज्याच्यामुळे पुन्हा ऑर्गॅनिकच्या विकासाला किंवा ज्यांना शाश्वत शेतीच्या विकासाला आडकाठी होते किंवा खीळ बसते. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुख्य प्रवाहातली शेती ही सेंद्रिय शेती किंवा त्याला आपण म्हणू की सस्टेनेबल फार्मिंगमध्ये कशी परावर्तित करता येईल याच्यावर काम चालू झालं. मग ऑर्गॅनिक 3.0 ने नवीन नियम आणले का? नाही. ऑर्गॅनिक 3.0 ने नवीन नियम कुठलेही आणले नाही. एक विचार प्रणाली मांडली. मग ही विचारधारा मांडली. ह्या विचारधारेमध्ये त्यांनी एक 6 महत्त्वाचे मुद्दे म्हणता येईल किंवा दृष्टिकोन मांडले. मग याच्यामध्ये आरोग्य, पर्यावरण, पक्षपातीपणा आणि पूर्ण एन्व्हायर्नमेंटची, पूर्ण तुमच्या प्रत्येक घटकाची काळजी याच्यामध्ये घेण्यात आली. मग त्याच्यामध्ये त्यांनी टोटल 6 दृष्टिकोन मांडले. त्यातला पहिला दृष्टिकोन असा आहे, की नवसंकल्पना म्हणजे न्यू इनोव्हेशन ज्याला आपण न्यू टेक्नॉलॉजी म्हणू. आता बऱ्याच लोकांना ऑर्गॅनिक 2.0 मधल्या लोकांना काय वाटतं, की ऑर्गॅनिक करायचं म्हणजे हे जुन्या पद्धतीनेच केलं पाहिजे. त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरायची नाही, मल्चिंग पेपर वापरायचा नाही, ट्रॅक्टर वापरायचा नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर तसं नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला शाश्वत शेती करायची असेल, त्यावेळेस जे प्रदूषण टाळतं आणि ज्यांनी कामं पटपट होतात, ज्यांनी तुम्हाला कुठल्याही रसायनाचा वापर न करता गोष्टी करता येतात, त्या नवीन टेक्नॉलॉजीला आपण स्वीकारलं पाहिजे. मग सगळ्यात पहिलं जे दृष्टिकोन मांडला, तो नवकल्पना किंवा न्यू इनोव्हेशन. म्हणजेच काय? तर आपलं पूर्वपार करत आलेलं आपलं शेणखत वगैरे आणि त्याचबरोबर एआय पण वापरायचंय आणि या सगळ्या याचं एकत्रीकरण करून आपल्याला नवीन-नवीन पद्धती शोधून काढायच्या किंवा त्या आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये किंवा जी सस्टेनेबल फार्मिंग आपल्याला डेव्हलप करायची त्याच्यामध्ये वापरायची. मग दुसरा जो मुद्दा मानला तो सर्वोत्तम पद्धत. सर्वोत्तम पद्धत म्हणजे काय? की बेस्ट प्रॅक्टिसेस सतत शोधत राहायच्या. मग एखाद्या देशामध्ये किंवा एखाद्या शेतकऱ्यांच्या समूहाने किंवा एखाद्या संशोधन केंद्राने जर एखादी नवीन प्रॅक्टिस शोधून काढली, तर ती लवकरात लवकर दुसऱ्यांनी स्वीकारणं. आज होतंय काय, की बरेचसे स्टँडर्ड अपग्रेड होत नाही किंवा नियमावली सुधारली जात नाहीये. मग हे जे काही ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी असतील, विद्यापीठं असतील शेतीची, ती जुन्याच टेक्नॉलॉजी वापरतायत. नवीन-नवीन पद्धतीचा स्वीकार होत नाही. स्टँडर्ड्स पण बदलत नाही. मग याच्यामध्ये जो दुसरा दृष्टिकोन वापरला, की सतत जी काही सर्वोत्तम पद्धत आहे, ती शोधायची आहे. मग ती सर्वोत्तम पद्धत जर जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात सापडली असेल, तर ह्या कोपऱ्यामध्ये पण ती लगेच वापरायची, लगेच वापरून बघायची आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करायची. म्हणजे पहिलं काय नवीन-नवीन इनोव्हेशन करायचे आणि दुसरं काय तर सतत सर्वोत्तम पद्धत आपल्याला शोधायची आहे. आणि तिसरं जे आहे पारदर्शकतेचे विविध मार्ग. पारदर्शकतेचे विविध मार्ग म्हणजे काय? तर हे जे काही गॅरंटी आहेत, म्हणजे आपण ज्या काही गॅरंटी देण्याचा प्रयत्न करतोय, की समजा आपण सर्टिफिकेशन का करतो? तर जो ग्राहक आहे त्याला सांगायचं की खरोखर माझं सेंद्रियच उत्पादन आहे. खरोखर माझं हे ऑर्गॅनिकच उत्पादन आहे. याच्यासाठी आपण सर्टिफिकेशन करतो. मग हे सर्टिफिकेशन जर गॅरंटी देतं आणि पुन्हा त्या सर्टिफिकेशनवर जर विश्वासार्हता राहत नाही, तर मग असं काही मधले मार्ग शोधून काढायचे, की ज्याच्यामुळे आपली पारदर्शकता वाढेल. मग त्याच्यामध्ये हे पारदर्शकता वाढेल याच्यासाठी काय करावं लागेल? तर स्थानिक बाजारपेठेमध्ये उत्पादक आणि ग्राहक यांना एकत्र आणता येईल का? जसं जे पी-जी-एसमध्ये गेलंय, पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टममध्ये. त्याच्यावर एक व्हिडिओ पण आहे ह्या चॅनलवर. त्याच्यामध्ये केले गेलेलं आहे किंवा साऊथ कोरियामध्ये हंसालीम सारखा प्रयोग झालाय, की ज्याच्यामध्ये ग्राहक आणि शेतकरी हे स्वतःचं सर्टिफिकेशन करतात. ते कुठल्याही सर्टिफिकेशन बॉडीकडे जात नाही. अजून एक याच्यामध्ये पारदर्शकतेसाठी प्रायव्हेट स्टँडर्ड्स इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न झाला किंवा काही ऑलरेडी जगभरामध्ये प्रायव्हेट स्टँडर्ड्स उपलब्ध आहेत. ह्याच चॅनलवर प्रायव्हेट स्टँडर्डवर आत्ताच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो ज्यांना प्रायव्हेट स्टँडर्डमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी तो बघावा.
मग हे प्रायव्हेट स्टँडर्ड म्हणजे काय? तर आपण सर्टिफिकेशन बॉडीकडे जाणार नाही, कुठले स्टँडर्ड वापरणार नाही, पण आपले स्वतःचेच असे एक स्टँडर्ड बनवू, जे सेंद्रिय शेतीला धरून असतील, सेंद्रिय शेतीच्या प्रिन्सिपलला धरून असतील, सस्टेनेबल फार्मिंगला धरून असतील, आपले स्वतःचे काही त्याच्यामध्ये ॲडिशन असतील, काही लिबरलायझेशन असतील, ह्याला धरून आपण एक स्वतःचे स्टँडर्ड बनवू आणि ते बाजारपेठेमध्ये, मार्केटमध्ये, ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करू त्या स्टँडर्डची आणि त्याप्रमाणे लोक आपले स्टँडर्डला रिस्पेक्ट करून, आपल्या स्टँडर्डवर विश्वास ठेवून एक दीर्घकालासाठी आपले उत्पादनं घेतील त्या प्रायव्हेट स्टँडर्ड्स आणि त्या प्रायव्हेट स्टँडर्डची विश्वासार्हता ही रेग्युलेटेड स्टँडर्डपेक्षा जास्त असेल आणि मग अशा प्रकारे आपण पारदर्शकता वाढवू शकू रेग्युलेटेड स्टँडर्डकडनं सर्टिफिकेशन न घेता. किंवा असे काही आपल्याला मार्ग शोधावा लागतील की ज्याच्यामुळे ग्राहक आपल्या सर्टिफिकेशन शिवाय आपल्या ब्रँडवर विश्वास ठेवेल आणि आपला ब्रँड हा ऑर्गॅनिक आहे हे लोकांना पटेल आणि तो ब्रँड तसा डेव्हलप करता येईल. मग ही पारदर्शकता आपल्याला आणावी लागेल. हे तिसरं महत्वाचा दृष्टिकोन झाला. आणि चौथा जो आहे व्यापक शाश्वत हितसंबंध. म्हणजे काय? इन्क्लुजिव्ह ऑफ वायडर सस्टेनेबिलिटी मेंबर्स. म्हणजे अजून थोडं एक्सप्लेन करून सांगतो की व्यापक शाश्वत हितसंबंध म्हणजे काय? तर ही ऑर्गॅनिक चळवळ जी आहे ती चळवळ एक पर्यावरणाची चळवळ आहे, जी जी एक चळवळ आहे. एक बायोडायव्हर्सिटी चळवळ, जैवविविधतेची चळवळ आहे. एक फेअर ट्रेडची चळवळ आहे, एक झाडं वाचवण्याची चळवळ आहे, एक निसर्ग वाचवण्याची चळवळ आहे. ह्या सगळ्या चळवळींना एकत्र यावं लागेल. कारण ह्या सगळ्या चळवळी एकमेकाला पूरकच आहे. एकमेकाचे हितसंबंध जपतायत. मग ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर कदाचित हे सगळे हितसंबंध एकत्र आल्यामुळे सगळ्यांचं काम एकाच दिशेने जाईल आणि चांगल्या प्रकारे ते होईल. तर हा एक दृष्टिकोन व्यापक शाश्वत हितसंबंध किंवा इन्क्लुजिव्ह ऑफ वायडर सस्टेनेबिलिटी एफर्ट्स हा त्याच्यामध्ये मांडला. आणि नंतर पाचवा जो त्यांनी सिद्धांत मांडला तर होलिस्टिक एम्पॉवरमेंट. होलिस्टिक एम्पॉवरमेंट म्हणजे काय? शेतापासून ग्राहकापर्यंत जेवढे काही घटक ह्या प्रोसेसमध्ये येतात, म्हणजे पिकवणारा येतो, त्यातला शेतमजूर येतो, तिथले प्राणी येतात, त्यानंतर वाहतूकदार येतो, साठवणूकदार येतो, बाजारपेठेत विकणारा येतो, ग्राहक येतो, ह्या सगळ्यांचं एम्पॉवरमेंट झाली पाहिजे. म्हणजे काय? सगळ्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे. म्हणजे काय? तर प्रत्येकाला आपला योग्य तो मोबदला याच्यामध्ये मिळाला पाहिजे. त्याचा विकास झाला पाहिजे आणि तो जो विकास आहे तो फक्त आर्थिक विकास नाही, तर त्याच्या पद्धतीमध्ये पण विकास झाला पाहिजे. म्हणजे काय? शेती उत्पादन करणाऱ्याची शेती करण्याच्या पद्धतीमध्ये विकास झाला पाहिजे. तिथे कामगार जो काम करतोय त्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये विकास झाला पाहिजे, की पूर्णपणे ही चळवळ स्ट्रॉंग होईल आणि तो पण स्वतः स्ट्रॉंग होईल. मग त्याच्यामध्ये जो वाहतूक करतोय त्याच्यामध्ये नवीन-नवीन पद्धती शोधल्या पाहिजे. साठवणूक करतोय त्यांनी नवीन पद्धती शोधल्या पाहिजे. ग्राहकांनी आपल्या परीने याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्याला कसं चांगलं उत्पादन मिळेल, कसं चांगलं अन्न मिळेल, याच्यावर विचार करून त्याच्या काही सूचना असतील, त्याचा काही सहभाग असेल ह्या सगळ्या याच्यामध्ये तो त्यांनी नोंदवला पाहिजे. अशा प्रकारे ह्या ज्या पुरवठा साखळीमध्ये म्हणजे सॉइलपासनं त्याच्या बॉडीपर्यंत म्हणजे त्याच्या जमिनीपासनं त्या ग्राहकाच्या शरीरापर्यंतचा जो प्रवास आहे सॉइल टू बॉडी, हा प्रवासामध्ये प्रत्येक घटकाचं सशक्तीकरण झालं पाहिजे. हा 5वा मुद्दा याच्यामध्ये मांडला गेला. आणि याच्यामध्ये कोणाचं शोषण नको, म्हणजे कुठल्याही घटकाचं शोषण न होता हा प्रवास जमिनीपासनं त्या शरीरापर्यंत झाला पाहिजे. आणि हा महत्वाचा होलिस्टिक एम्पॉवरमेंटचा अप्रोच या 5व्या दृष्टिकोनामध्ये मांडला गेलेला आहे ऑर्गॅनिक 3.0. आणि व्यापारामध्ये न्याय आणि फेअर ट्रेड पाहिजे. म्हणजेच काय? व्यापारामध्ये नफा हवा, पण तो एक एक विशिष्ट पातळीमध्येच पाहिजे. त्यापेक्षा नको, की जेणेकरून सगळेच घटक आपले बलशाली होतील त्यासाठी. नंतर 6वा जो दृष्टिकोन मांडला ऑर्गॅनिक 3 मध्ये त्याला खरे मूल्य आणि खर्चाची गणना. म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला समजायला सांगेल ट्रू व्हॅल्यू आणि कॉस्ट अकाउंटिंग. आता ट्रू व्हॅल्यू हा खूप समजून घेण्याचा विषय आहे. आता ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय? की आपण आत्तापर्यंत काय बघत आलोय, की मला
बियाणाला एवढे खर्च आला, सेंद्रिय शेती औषधं मी इतकी बनवली, मजुरींचा इतका खर्च आला, म्हणून माझं हे उत्पादन एवढ्याला बनलं आणि याच्यावर मला नफा पाहिजे म्हणून मी ह्या रुपयाला विकेल. मग आता हे कोण करतंय? सेंद्रिय शेतीवाले पण करतायत आणि जे रसायनं वापरून शेती करतायत ते पण असंच करतायत. पण याच्यामध्ये काही खूप साऱ्या हिडन कॉस्ट आणि हिडन प्रॉफिट आहेत. म्हणजे जसं कॉस्ट आहे तशी प्रॉफिट पण आहे. मग आता समजा एखाद्या मॉलमध्ये जर आपल्याला स्वस्त बटाटे मिळत असतील आणि स्वस्त बटाटे मिळत असतील, कांदे स्वस्त मिळत असतील, तर ते खरोखर स्वस्त आहे का? तर रसायनांचा वापर करून त्याने पिकवलेले असतील, तर तो काय करेल की बियाण्याची कॉस्ट, मजुरांची कॉस्ट, रसायनांची कॉस्ट आणि त्याचा नफा टाकून तो विकेल आणि आपण त्याला स्वस्त बटाटे म्हणू. तर ते खरोखर स्वस्त आहे का? तर ते स्वस्त नाही. कसे नाही? तर जी काही रसायनं वापरली गेली, ते जे कारखान्यांनी ती रसायनं तयार केली, त्यांनी जे प्रदूषण केलं, ते प्रदूषण समाजामध्ये आपल्या वातावरणात आलं. ते न्यूट्रलाइज करण्याची कॉस्ट, त्या प्रदूषणामुळे होणारे आजार, ते आजार कमी करण्याची कॉस्ट, त्यांनी जे जलप्रदूषण केलं, ते प्रदूषण कमी करण्याची कॉस्ट, त्याने रसायनांचा वापर करताना जी जमिनीची हानी झाली, जी मजुरांची हानी झाली किंवा जी पाण्याची हानी झाली, हे सगळं रिकव्हर करण्यासाठी एक तात्कालीन म्हणजे एक इमिडिएट कॉस्ट आणि आपला समाज एक मोठी किंमत त्याची पुढच्या कालावधी मध्ये मोजतो. त्या ज्या कॉस्ट आहेत, ह्या पूर्ण समाजाच्या करांमधनं जातील, टॅक्सेसमधनं जातील. मग ते आपले त्याच स्वस्त बटाट्यांमध्ये ॲड झालेलं तर नाही झालेले. मग तसं जर काढायला गेलं, तर ते बटाट्यांची ट्रू व्हॅल्यू म्हणजे खरी किंमत खूप जास्त असेल आणि ती त्या उत्पादनांमध्येच वसूल झाली पाहिजे, असं एक मत मांडलं गेलं. आणि त्याच वेळेस जो सेंद्रिय शेती करणार आहे, जो नैसर्गिक नॅचरल फार्मिंग करणार आहे, नैसर्गिक शेती करणार आहे, जो बायोडायनॅमिक करणार आहे किंवा हे सगळे सस्टेनेबिलिटीचे जे काही प्रकार आहेत, त्यांनी शेती करणार आहे, तो रसायन वापरत नाही. त्यामुळे त्या रसायनांचे उत्पादन करणाऱ्या फॅक्टऱ्यांचं प्रदूषण त्याच्यामध्ये ॲड होत नाही. तो जमिनीची सुपीकता वाढवतो. तो मजुरांचं आरोग्य खराब करत नाही. तो ग्राहकांचं आरोग्य खराब करत नाही. म्हणजेच तो ह्या सगळ्या प्रकारात येणारा खर्च वाचवतो. मग त्याला जी जी काही त्याचं जे उत्पादन आहे त्याला त्याला हवी ती किंमत मिळाली पाहिजे. कारण तो हा सगळा कर वाचवतोय, की जो कर ह्या सगळ्या प्रदूषणामुळे किंवा सगळ्या आरोग्यावर झालेल्या परिणामामुळे खर्च होणार आहे. म्हणून हा जो सस्टेनेबल फार्मिंग करणारा आहे, त्याला जास्त किंमत मिळाली पाहिजे आणि जो कोणी रसायनाचं वापरून करणार आहे, त्याच्यामध्ये ती जी काही करांची कॉस्ट आहे, ती ॲड झाली पाहिजे, अशी संकल्पना मांडली गेली. आता हा दृष्टिकोन का मांडला गेला? तर हा दृष्टिकोन मांडण्याची गरज का आहे? तर पूर्ण ग्राहकाला, पूर्ण समाजाला वाटतं, की सेंद्रिय उत्पादन आहे, सेंद्रिय पदार्थ आहे, हे खूप महाग मिळतात. पण महाग मिळताना ते इतर तुमचे किती खर्च वाचवतायत याचा पण विचार व्हायला हवा. आणि जे स्वस्त मिळतंय, ते खरंच स्वस्त आहे का? की त्याच्या काही हिडन कॉस्ट आपण पे करतोय, याचा विचार व्हायला हवा. असे ऑर्गॅनिक 3.0 नी हे 6 दृष्टिकोन मांडले, जे खूप महत्त्वाचे आहेत. मग ऑर्गॅनिक 3.0 हा फक्त विचार मांडला आहे का? किंवा ही फक्त संकल्पना मांडली आहे का? तर नाही. ह्या संकल्पनेला अनुसरून सगळ्या शासनाने, सगळ्या देशातल्या वेगळ्या गव्हर्नमेंटनी, सगळ्या संस्थांनी ह्या 6 दृष्टिकोनांना धरून आपली पुढची विचारधारा, आपली पुढची नियमावली, आपली पुढचं जे काही मार्केट आहे, आपलं जे काही उत्पादन आहे, आपलं जे काही प्रत्येक पाऊल जे सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने उचलायचं आहे, ते याच्यामध्ये ह्या 6 दृष्टिकोनातनं मांडलेलं आहे. मग ऑर्गॅनिक 3.0 हे फक्त दृष्टिकोन मांडून थांबतं का? नाही. तर ते कॉल फॉर ॲक्शन सांगतं. कॉल फॉर ॲक्शन म्हणजे काय? ते आपल्याला या दृष्टिकोनाच्या दृष्टीने कृती करण्यासाठी प्रवृत्त करतं. आणि ऑर्गॅनिक 3.0 हे मानव मूल्यांची नैतिक विकास करण्यासाठी हे दृष्टिकोन मांडतं आणि गरजेपुरता वापर आपल्याला सांगतं. म्हणजे आपण जे उत्पादन करू त्याच्यामध्ये आज जगभर जे अन्नाचा नाश होतो किंवा ज्याला आपण फूड वेस्ट म्हणतो, ते जे त्यावर अजून ते कमी कसं करता येईल? म्हणजे एका बाजूला अन्न टाकून दिलं जातंय, एका बाजूला लोकं उपाशी आहेत. याचा ताळमेळ कसा साधता येईल?
याच्यामध्ये पण ऑर्गॅनिक 3.0 चे हे दृष्टिकोन विचार करतात आणि फेअर ट्रेड, कोणाचंही शोषण नको व्हायला, याच्यावर ऑर्गॅनिक 3.0 भाष्य करतं. तर ही खूप सुंदर संकल्पना आहे आणि ऑर्गॅनिक चळवळ इथून पुढे ऑर्गॅनिक 3.0 च्याच मार्गाने जाणार आहे किंवा त्या चळवळीला जावंच लागेल. मग ती नैसर्गिक शेती असू द्या, सेंद्रिय शेती असू द्या, झिरो बजेट फार्मिंग असू द्या. मग हे जे काही वाद आहेत ह्या वेगवेगळ्या संकल्पनांमधले, ते पण इथे गळून पडतात ऑर्गॅनिक 3.0 मध्ये. इव्हन ह्या सगळ्या विचारधारा आहेत, त्याच्या पलीकडे प्रायव्हेट लेबलची विचारधारा मांडली गेली. खाजगी प्रमाणीकरणाची विचारधारा मांडली गेली. त्याच्यावर काम केलं गेलं आणि ऑर्गॅनिक 3.0 ची ही सगळी संकल्पना अतिशय सुंदर, प्रेरणादायी आणि आपल्याला मार्गदर्शक अशी आहे. आणि याचं ऑर्गॅनिक 3.0 चं कंप्लीट बुकलेट पण iFOAMच्या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध आहे किंवा आमच्या सॉइल टू बॉडीच्या वेबसाईटवर पण ते उपलब्ध आहे. तरी तुम्हाला ऑर्गॅनिक 3.0 बद्दल, ह्या संकल्पनेबद्दल काही शंका असतील, काही विचारायचं असेल, तर तुम्ही मला केव्हाही संपर्क करू शकता. मला नक्कीच ऑर्गॅनिक 3.0 वर आपल्याशी चर्चा करायला आवडेल आणि हीच ऑर्गॅनिक 3.0 ची संकल्पना सगळ्यांनी समजून घ्यावी आणि त्या विचारांना, दृष्टिकोनांना धरून आपली ऑर्गॅनिक जे काही ॲक्टिव्हिटी आहेत, आपले ऑर्गॅनिक व्यवसाय आहेत, सेंद्रिय शेती आहे किंवा त्याबद्दल आपण जे काही व्यवसाय करतो, जी चळवळ चालवतो, ती पुढे न्यावी, अशीच मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.